डे 34 कॉफी आणि यूट्यूबने झाली सुरुवात. जिमला जायला निघालो तर नवीन सीट बघून मजा येत होती. बाईकची चेन लूज झालेली, ती घरी येताना टाईट केली आणि मग घरी येऊन मस्त प्रोटीन पॅक जेवण केलं. आज मी कामावर जाणार नव्हतो तर संध्याकाळी मी बाहेर जायला निघालो. ऐरोलीमधल्या शॉपमध्ये काही काम होतं आणि मग तिकडेच थोडा सँडविच आणि ज्यूस ठुसला आणि तसंच पुढे आम्ही जायला निघालो नवी मुंबई साईडला उळवेला, जिथे आमच्या फ्रेंड आसिफने नवीन शॉप उघडले हॅझार्ड नावाचं. ही आमच्या फ्रेंड्सची 7वी फ्रँचाईज आहे. इकडे तुम्हाला खूप सारे ट्रेंडिंग कपडे खूप कमीत कमी भावामध्ये मिळतात आणि कधी पण तुम्ही गेलात तरी तुम्हाला बेस्ट टू बेस्ट ऑफर्स चालू मिळतील. इकडचं कलेक्शन बघून एवढी मजा आली की मी स्वतःच कपडे सिलेक्ट करायला चालू केलं आणि लगेच ट्राय करायला गेलो. आम्ही आता बरीच वर्ष झाली माझ्या या फ्रेंडच्याच शॉपमध्ये कपडे घेतो. इकडे कपड्यांची क्वालिटी तुम्हाला एकदम ब्रँडेड मिळेल, पण प्राइस एकदम कमी असते. मी बरेचसे कपडे ट्राय केले, सौम्याने पण काही गोष्टी घेतल्या आणि मग फायनली आम्ही बिल करायला गेलो. आमच्यासाठी ज्यूस मागवलेला तो घेतला आणि नंतर इकडे एक ऑफर बघितली. यामध्ये आपल्याला डाईस रोल करायचा आहे आणि जो पण नंबर येईल त्याखाली जे काही गिफ्ट असेल ते तुम्हाला मिळेल. तर मला कॅप आलेली, बट सध्या आम्ही कसं काही कॅप वगैरे घालत नाही, त्यामुळे आम्ही सनग्लासेस चूज केले. हे सनग्लासेस घेऊन आम्ही त्यांना बेस्ट विशेस दिले आणि मग तिकडनं कल्टी मारली. ऐरोलीपर्यंत येईपर्यंत मुसळधार पाऊस होता, असं देवाला इथे थांबलो. अनएक्सपेक्टेडली खूप चांगलं जेवण होतं. असाच आपला शॉपिंग फील्ड दिवस संपला. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.